अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर यात्रेच्या प्रवास मार्गात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात। धुमाळवाडी गावात ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण गावात पूरस्थिती निर्माण। पूल वाहून गेल्याने 35 गावांचा संपर्क तुटला। अमरावती शहरात ग्रामीण भागात जोरदार पाऊस। विदर्भासह अमरावतीत पावसाचा इशारा। सततच्या पावसाने मशागतीची कामे खोळंबली। अहिल्यानगरमध्ये पावसाचं पुनरागमन। हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, तर पावसाने आज पुन्हा लावली हजेरी। वाशिम शहरात नालेसफाई पूर्ण कधी करणार? नालेसफाई प्रशासन अपयशी। जिल्हा रुग्णालयापाठचा नाला तुंबलेलाच। लखनौमध्ये सीबीआय कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकावर हल्ला। सुरक्षा रक्षकावर धनुष्यबाणाने हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा फेसाळला। पावसामुळे ठोसेघर परिसरात हिरवळ। धुकं पावसाची संततधार पर्यटकांना घालतीये साथ। बारामतीत पावसाची संततधार सुरूच। बारामतीत 226 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेक ओढे ओसंडून वाहू लागले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याचा इशारा। जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी। सकाळपासूनच पावसाचा जोर कायम। दौंड तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस। पाटसमध्ये जनजीवन विस्कळीत। पावसामुळे दुकानात शिरलं पाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।